तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. रिलायन्स कंपनी विरोधात बेंडसे ज्योतिर्पाडा विभागातील शेतकरी आक्रमक. शेतकरी योगेश अडसुळे यांच्या आमरण उपोषणाला प्रकल्पग्रस्त स्थानिकांचा पाठिंबा. वाऱ्यामुळे मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार हैराण. नौका मासेमारीसाठी न जाता समुद्रातच उभ्या. आणि क्रिसमस नवीन वर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार 3 विशेष गाड्या. 14 डिसेंबर पासून खुले होणार जादा गाड्यांचे आरक्षण. पाहुयात सविस्तर वृत्त. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेंडसे ज्योतिर्पाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होती आहे. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेंडसे, सिद्धार्थनगर आणि विभागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी निवेदनानुसार आपली शेतजमीन वाचवण्यासाठी योगेश अडसुळे आणि इतर शेतकऱ्यांनी आता दंड थोपटले. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या लढ्याला शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहे. रिलायन्सने प्रकल्प उभारत असताना तेथील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल आणि पूर्तता होणार असल्याची विश्वासार्हता हमी आजवर दिली नाही. अशातच तेथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलनाचं हत्यार उपसलंय. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन सुद्धा शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या गेल्या नसल्यानं स्थानिकांमधून असंतोषाची भावना आता उफाळून येते आहे. माझं नाव योगेश मंगेश अडसुळे. मी बेंडसे सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे व इथे जो काही रिलायन्स कंपनीने पाईपलाईनचा जो काम सुरू केलेला आमच्या शेतातून तो म्हणजे बेकायदेशीर आहे. आणि माझी मागणी फक्त एकच आहे. पहिली गोष्ट, आमची जमीन आम्हाला परत मिळावी म्हणून मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हटणार नाही. मी बेंडसे सिद्धार्थनगर इथली रहिवासी आहे आणि माझे पती योगेश अडसुळे यांचं आता आज आमरण उपोषण चालू झालेले आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या शेतामधून या रिलायन्स कंपनीने जी गॅस लाईन टाकलेली आहे, खोदकाम चालू केलेलं आहे, ते आम्हाला न विचारता बेकायदेशीर काम चालू केलेले आहे. त्यांनी हा काम त्वरित थांबवावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी. आणि जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत. आणि जर माझ्या मिस्टरांच्या जीवाला जर काही झालं तर ही रिलायन्स कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन जबाबदार राहील, एवढेच सांगते. कंपनीच्या विरोधात एक संघर्ष आम्ही उभा केलेला आहे व कंपनीशी न्याय मागत आहे. कंपनी आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही समस्या पुऱ्या करत नाही व आमच्या बौद्ध समाजाची इथली स्मशानभूमीसुद्धा त्यांचा इथून जाण्याचा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय इथून गावात जर कुठं आग लागली, स्मशानचा आपला ह्याचा स्फोट झाला, सिलेंडरचा स्फोट झाला, त्या सिलेंडरचा स्फोट झाला तर इथं येण्यासाठी अग्निशमनची गाडीसुद्धा येण्याची मार्ग हे ठेवलेला नाही. ते सुद्धा मार्ग येण्यासाठी, गाडी येण्यासाठी आम्ही रस्ता मागत आहोत. ते सुद्धा आम्हाला आमच्यावरती अन्याय करत आहेत. ह्या संदर्भात आज इथं शेतकऱ्यांचा एवढा जमीन गेलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या वालापावटीत जो कडधान्याची शेती आहे व भात शेती आहे, या शेतीचा उद्ध्वस्तपणा झालेला आहे. या कंपनीचा
जो केमिकल पाणी आहे, वेस्ट वॉटर पाणी आहे, हा आत्ताच्या घडीला सदर शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, ह्याचीसुद्धा आम्ही वारंवार कंपनीला तक्रार दिलेली आहे व व्यवस्थापनाला माहिती दिलेली आहे. ते सुद्धा अजूनपर्यंत इथं आमची दखल घेत नाही. आज इथं उपोषण जो चाललेलं आहे, हा आमचा भावाचा मुलगा योगेश मंगेश आरसोले हा इथं उपोषणला बसलेला आहे. हा ह्यासाठी की आज त्याच्या शेतामध्ये कंपनीने बांधकाम चालू केलेलं आहे व पाईपलाईन चालू केलं आहे. हा सगळं अनधिकृत आहे आणि हा अनधिकृत असूनसुद्धा आम्ही त्यांना कंपनीला वारंवार सांगितलेलं आहे, तरीसुद्धा कंपनी आमची दखल घेत नाही. म्हणून आज ही इथं आमचा पुतण्या योगेश मंगेश आरसोले हा इथं अमरण उपोषणला बसलेला आहे. त्या पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा व समाजाचा या सगळ्यांचा त्याला योगेशला पाठिंबा आहे. समुद्रात सलग 3 दिवस ते आठवड्यापर्यंत मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमार नौका पहाटे समुद्रात जाऊन सकाळी बंदरात परत येत आहेत. त्याचबरोबर वाऱ्यामुळे मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याचं मच्छीमारांकडून सांगण्यात आलंय. वाऱ्यामुळे मासा स्थलांतरित होत असल्याने मासळी मिळण्याचा रिपोर्ट चांगला नसल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांना मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने काही नौका मासेमारीसाठी न जाता समुद्रातच उभ्या करून ठेवण्यात आल्या. त्यामुळे वाऱ्यामुळे होणारा धोका आणि मासळी कमी प्रमाणात मिळत असल्यानं होणारा तोटा कमी करण्याचा प्रयत्न नौका मालकांकडून केला जातोय. नाताळचा सण आणि हिवाळीतील सुट्ट्यांचा काळ पाहता आता कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय. कोकणात आणि गोव्यात ख्रिसमसच्या निमित्तानं मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या विशेष गाड्या CST करमाळी, LTT कोचुवेली, पुणे करमाळी दरम्यान धावणार आहेत. नियमित गाड्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत स्पेशल गाड्यांच्या 35 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं असून CST करमाळी, पुणे करमाळी, LTT कोचुवेली अशा जादा गाड्यांचं आरक्षण 14 डिसेंबरपासून खुलं होणार आहे. अन्य ट्रेन्ससारखेच या ट्रेन्सची बुकिंग देखील ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून केली जाणार आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.